नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मी तुम्हाला दाखवते, बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते, हे जे ज्वेलरीचं कलेक्शन आहे जे की मी काल आणलेलं आहे, जे तुम्हाला दिसतं आहे बॅक कॅमेऱ्याने मी दाखवत आहे. तर हे ज्वेलरीचं कलेक्शन हे सगळं मी काल आणलेलं आहे आणि मला सगळ्यात जास्त पैसे यालाच लागलेले आहे. पण म्हणायचं कारण असं आहे की ही जी ज्वेलरी आहे, इमिटेशन ज्वेलरी आहे, या ज्वेलरीची म्हणजे जी क्वालिटी आहे ती एक नंबर क्वालिटी आहे. प्लस गॅरंटेड म्हणजे ज्वेलरी असल्यामुळं कस्टमर विश्वास ठेवून आपल्याकडून घेतं. ज्वेलरीचे वगैरे शॉप जर चालवत असाल, आता बऱ्याच जणी काय करत असाल, तर अशी ज्वेलरी पण कोणी जर ठेवत असेल, ज्या डिझाईन मी शॉपमध्ये घेऊन येते त्या डिझाईन माझ्या सिलेक्टेडच असतात. एकदम फॅन्सी ज्या चालणाऱ्या आहेत त्या डिझाईन्स असतात, तशा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवणारच आहे. पण माझ्याकडे ज्या डिझाईन्स असतात त्या डिझाईन्स आसपास कुठेही मिळणार नाही. दोन कलेक्शन आहे हे मी गॅरंटी देते, असं कुठेच मिळणार नाही. हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स माझ्या अनुभवातून. मी जे ज्वेलरीचं कलेक्शन नेहमी अलाउ करते तसं ज्वेलरी कलेक्शन आसपास कुठेही नाही आहे. त्याला जे दाखवणार आहे ते तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही पहा हवं तर. आणि म्हणजे तुम्हाला पण काहीतरी हेल्पफुल ठरेल. जर तुम्ही ज्वेलरीचा बिझनेस करत असाल इमिटेशन ज्वेलरीचा, तर तुम्हालाही फार फायद्याचं ठरेल. तर तुम्ही नक्की पहा व्हिडिओ. तर चला पाहूयात आपण. तर हे पहा, ही आहे ती ज्वेलरी जे की मी तुम्हाला सांगते. हे तुम्ही ज्वेलरीचं कलेक्शन पाहू शकता. हे आहे हे एक मंगळसूत्र आहे. मी आता तुम्हाला प्रत्येक असं ओपन नाही करून दाखवत, बट डिझाईन्स तुम्हाला दाखवते मी कशा घेतलेल्या आहेत, ज्या कस्टमरला पाहता क्षणीच भुरळ पडेल. हे पहा, ही डिझाईनसुद्धा किती सुंदर आहे. एकदम हटके डिझाईन ठेवलेलं आहेत मी, म्हणजे पाहता क्षणीच कस्टमरला फार आवडेल. तर असं कलेक्शन आहे माझ्याकडे नेहमी. आणि मी नेहमीच काहीतरी हटके आणि अलग करायचा प्रयत्न करते आणि ते कस्टमरला आवडावं. मी जे आपण जे आणू ते कस्टमरला पसंतीस पडावं, इतकीच माझी अपेक्षा असते. तर हे सगळं ज्वेलरीचं जे कलेक्शन आहे, गॅरंटेड मंगळसूत्र वगैरे, तर हे सगळं मी काल आणलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त जर तुम्ही म्हणाल पैसे लागले तर ते या ज्वेलरीला लागलेले आहे. खूप सारी ज्वेलरी आहे जी की मी घेऊन आलेली आहे आणि कस्टमरला फार आवडतात. काही लॉंग मंगळसूत्र आणलेले आहे, लॉंग मंगळसूत्र काही पॉकेटमध्ये सुद्धा आहे. हे पहा, हे एक आहे, पुन्हा हे एक आहे लॉंग मंगळसूत्र, हे पण आहे. बऱ्यापैकी लॉंग मंगळसूत्र आहे. आणि शॉर्ट जे मंगळसूत्र आहेत तर ते सुद्धा खूप सारे आहेत. हे पहा, हे पण लॉंग आहे आणि बरेचसे आहेत. तर या पद्धतीने खूप सारे मंगळसूत्र कलेक्शन मी घेऊन आलेली आहे. तर मी सांगते तुम्हाला, तर त्यापैकी मी तुम्हाला एक जे आहे ना 2-3 डिझाईन्स त्या खोलून दाखवते. 1 मिनटं. तर मी तुम्हाला 1-2 ज्या डिझाईन्स आहे ना मंगळसूत्राच्या, ज्या 1-2 डिझाईन आहे सिलेक्टेड डिझाईन, तर त्या डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते कशा आहेत. हां, हे जे मंगळसूत्र आहे ना, हे पहा, खूप सुंदर आहे. डिझाईन्स तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर डिझाईन आहे. आणि लेंथ म्हणतात तर लेंथ पण खूप आहे, बऱ्यापैकी आहे. तुम्हाला मी तसं दाखवते. लेंथ तर खूप सारी आहे, बऱ्यापैकी लेंथ आहे मंगळसूत्राची, असं नाही. हे एक कलेक्शन आहे, हे पाहू शकता. तर दुसरं जे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे ते हे आहे. हे पहा, खूप छान आहे. डिझाईन्स स्टोनमध्ये आहे, खूप सुंदर डिझाईन्स आहेत. हे पहा, हे एक आहे. प्लस अजून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, हे एक आहे, स्टोनमध्येच आहे. हे पाहू शकता. हे मला खूप आवडलेलं आहे, पर्सनली मला फार आवडले आहे. हे पहा, जवळून तुम्ही पाहू शकता, स्टोनमध्ये आहे. का आय डोंट नो कॅमेरा का ब्लर दिसतोय. 1 मिनटं. तर हे पहा, या पद्धतीनं आहे हे. आणि लेंथ बऱ्यापैकी आहे, खूप सारी आहे लेंथ. परत आहे जे की आहे खूप सारं लॉंग मंगळसूत्र आहे. ते छान आहे, मला तर आवडलं होतं हे. हे पाहू शकता. हे पहा, हे एक मंगळसूत्र आहे लॉंगमध्ये, फुल लॉंग आहे, मोती आहे आणि रेड कलरचे असे क्रिस्टल्स नाही, मणी आहेत रेड कलरचे. हे पाहू शकता, लक्ष्मीचं त्याच्यावर आहे प्रिंटआउट. या पद्धतीने आहे, लक्ष्मीचं मंगळसूत्र आहे ते. आणि हे ॲक्च्युली म्हणजे मी काही असं शॉपसाठी सेलिंगला नाही आणलं, आवडलं तर देऊन पण टाकेल आणि दुसरं मागवेल मी. पण हे जे ॲक्च्युली मी हे जे मंगळसूत्र आणलं आहे ना, हे मी
म्हणजे तुम्हाला सांगेल पुढे केव्हा तरी कशासाठी आणलं होतं हे मी, पण खूप छान आहे मंगळसूत्र, मला फार आवडले. आणि लेंथ म्हणताल तर त्याची खूप सारी पाहू शकता, लेंथ बऱ्यापैकी आहे त्याची, ते पण खूप सारी लेंथ आहे, 36-32 इंच सगळं आहे. तर राऊंडमध्ये जे सुंदर आणि नाजूक डिझाईन राऊंड शेपमध्ये हे आणलेलं आहे. राऊंडमध्ये अप्रतिम कलेक्शन आहे, सुंदर, एकदम सुंदर कलेक्शन आहे. म्हणजे खूप सारे मी व्हरायटी वगैरे आणलेली आहे काल. आणि ज्वेलरीलाच खूप सारे पैसे लागतात, एनिथिंग म्हणजे बाकीच्या गोष्टींना नाही एवढे लागत, बट याला जास्त लागतात. तर हे आणलेलं आहे मी. आणि अजून पण तुम्हाला काही गोष्टी मी शेअर करते. आता प्रत्येक नाही डिझाईन मी तुम्हाला त्याच्यात खाली दाखवते. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि 2 दिवस जरा तब्येत खराब असल्यामुळं काय बोलू नाही शकले आणि व्हिडिओ पण नाही बनवू शकले. मी एक रेटवर व्हिडिओ बनवला होता, जो की ब्लाऊजच्या रेटवर होता. त्याचा बऱ्याच जणांनी त्याला रिप केला आणि खूप छान व्हिडिओ झाला तो. तर आत्ता मी घेतलं जस्ट हे नेव्ही ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे, जे की अस्तर वगैरे जोडून झालं आहे. तर ते एक आहे. आणि ते फ्रंट बॅकला तुम्हाला साड्या दिसत असतील, या साड्यांना फॉल वगैरे आहे. आणि मी हे ब्लाऊज घेतले ब्ल्यू कलरचं स्टिच करायला. तर माझ्याकडे एक अर्जंट ब्लाऊज आणि साड्या आलेल्या आहेत, ज्या की मला उद्या सकाळी द्यायच्या आहेत. तर ते ब्लाऊज आणि साडी मी तुम्हाला लवकर दाखवते, म्हणजे मला दाखवणं होईल. त्याची ब्लाऊज शिवल्यावर मी दाखवणारच आहे त्याची. तर ही संक्रांतीसाठी ब्लॅक कलरची साडी आहे, जी की एका कस्टमरची आहे. या पद्धतीने अशी आलेली आहे. आणि याच्यावरचं पण ब्लाऊज शिवायचं आहे. तसं याचं ब्लाऊज मी ओपन नाही केलेलं कसं आहे. आणि ही एक साडी आहे, या पद्धतीने आहे एक साडी. ही अशी ही आहे साडी. आणि हा आहे याचा पदर. तर हे आहे एका साडीवरचं ब्लाऊज. म्हणजे हे दोन्ही जे ब्लाऊज आहेत ना, तर हे अर्जंटवाले ब्लाऊज आहेत, म्हणजे अर्जंट साड्यावरचे ब्लाऊज आहे. तर हे ते ब्लॅक कलरच्या साडीवरचं ब्लाऊज दिसतंय, हे ह्या साडीवरचं ब्लाऊज दिसतंय कदाचित. हां, हे याच्यावरचं ब्लाऊज आहे. आणि साडीतलं ब्लाऊज वेगळा असेल पूर्ण. साडीतलं ब्लाऊज हे आहे, हे आहे साडीतलं ब्लाऊज याचं. तर हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. आणि हे एक शिवायचं आहे. तर ब्लाऊज कसं होईल ते तुम्हाला मी तसं दाखवलंच कसं होईल ते, कारण मी एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहेत ब्लाऊजचे, कारण ब्लाऊज अर्जंट शिवून द्यायचं. हे रेड कलरचं एक आहे आणि ते एक आहे. तो दोन्ही ब्लाऊज उद्या सकाळीपर्यंत द्यायचे आहेत मला. तर हे ब्लाऊज तर आज दिवसभरात काही शिवून होणार नाही, पण संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर नक्की शिवणार आहे रात्री. तर त्यामुळं साड्यांना पिको-फॉल तर मी रात्रीच करत नाही, पण ब्लाऊज मात्र मी संध्याकाळी शिवून इथून गेल्यावर, कारण वेळ मिळणार नाही, कारण ते ब्लाऊज मला सकाळी लवकर द्यायचे. तर चल हेच तुम्हाला दाखवायचं होतं, जे की अर्जंट ब्लाऊज आपल्याला दूध द्यायचे आहेत ते. तर आत्ता सध्या मी ब्ल्यू कलरचं ब्लाऊज शिवते. तर दिवसभर तर कस्टमर चालूच राहील, त्यामुळे चला पाहूया किती होतं आहे किती नाही. आणि तर चला तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून झाल्यावर दाखवते मी कसे होईल ते.
ब्लू कलरचा, जो की स्टिच करून मी कंप्लीट केलेला आहे. बोट नेकचा ब्लाऊज आहे. इथे तुम्ही बॅकला पाहू शकता. मी या पद्धतीने त्याला नॉड अटॅच केलेले आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवते मी. बोट नेकचा ब्लाऊज आहे. मागचा जो गळा आहे तो असा केलेला आहे मी. आणि हे पहा, या पद्धतीने नॉड लटकन अटॅच केलेले आहेत त्याला. आणि बाहीला पूर्ण म्हणजे डिझाईन होती, एम्ब्रॉयडरी पीसच होता ॲक्च्युली. तो एक वेगळा पीस होता, साडीतला नव्हताच. आणि या पद्धतीने हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे. इथे साधा सिंपल बोट नेकचा ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कट आहे फ्रंटला, हे पाहू शकता. फ्रंटला प्रिन्सेस कट आहे. आता इथे मी हुकलूक वगैरे नाही झालेले, हुकलूक करते मी, त्याचे द्यायचा आहे मला तो ब्लाऊज. आणि हुकलूक नाही, त्यामुळे पिना वगैरे केल्या आहेत मी, अशा फिटिंग वगैरे झाली आहे. प्रिन्सेस कट बोट नेकचा ब्लाऊज आहे. पुढे सिंपल गोल गळा आहे आणि बॅकला या पद्धतीने ब्लाऊज झालेला आहे. त्याचा जो गळा आहे तो या पद्धतीने घेतलेला आहे, जो की असं झालेला आहे. कस्टमरने सजेस्ट केलेला गळा आहे तो, त्यामुळे त्यांच्या पसंतीने गळा टाकलेला आहे. आणि इथे नॉड लटकन आहे, या पद्धतीने लावलेले असा गळा आहे बोट नेकचा. तर हा जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे तो मला कसा वाटला, आवडला का, नक्की कमेंट करून कळवा. आवाज थोडासा खराब येत असेल कारण कसा जरा बसलेला आहे, अजून तब्येत काय बरी नाही आहे. तर चला, हा एक ब्लाऊज कंप्लीट केला. हा कस्टमरचा ब्लाऊज. मला पण आपला नेक्स्ट ब्लाऊज स्टिच करायला घेऊया. मी दाखवते तुम्हाला मी कोणता ब्लाऊज स्टिच करायला घेणार आहे ते, आणि त्याच्यावर पण डिझाईन्स कशा होणार ते आपण तुमच्याशी शेअर करेल. आता याची डिझाईन मी तुम्हाला दाखवली असती, पण गडबडीमध्ये मला हा ब्लाऊज द्यायचा आहे आणि मला कटलरीचं कस्टमर चालू होतं आणि फोन कॉल्स वगैरे येतात, अटेंड करावे लागतात, त्याच्यामुळं मग नाही जमलं मला घ्यायला. बट मी डिझाईन नक्की काही डिझाईन मी प्रयत्न करेल की अपलोड करायचा. तर या पद्धतीने ही जी डिझाईन झाली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. तर चला, कंच्या शिवायला हा एक आणि हा एक वाला, हा एक. तर मी सुरुवातीला पहिले हा ब्लॅकवाला घेते शिवायला, नंतर मग बाकीचे पाहूयात आपण. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय हे जे वाण दिसत आहेत तुम्हाला, हे मी शॉपमध्ये विकण्यासाठी आणलेले आहे कस्टमरला. तर मला आले होते 2 कॉल, तर ते पूर्ण वाण सगळे जाणार आहेत. काही मी घरी पण आणलेले आहे आणि काही विकण्यासाठी पण आणलेले आहेत. तर खूप सुंदर आहेत ते वाण, तुम्ही पाहू शकता, छान वाटत आहेत. आणि हे विकण्यासाठीच आणलेले आहे. तर हे जे तुम्ही पाहताय मी छोटीशी जी व्हिडिओ क्लिप टाकली आहे, तर हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे तेजूसाठी स्कूलमध्ये त्याच्या पप्पांनी क्राफ्टिंग डिझाईन जे बोलतो ना आपण, तर ते बनवलेलं आहे काहीतरी क्रिएटिव्ह मकर संक्रांतीनिमित्त. तर हे खूप छान झालेलं आहे या पद्धतीने. तर कसं वाटलं तुम्हाला हे पण मला कमेंट करून सांगा. कारण तेजूला शाळेमध्ये मॅडमला हे द्यायचं होतं संक्रांतीनिमित्त, तर त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी बनवलेलं आहे. आणि हे असं जे क्राफ्टिंग डिझाईन बनवलं हे तुम्हाला आवडलं का मला नक्की कमेंट करून कळवा. तर खूप सुंदर झालं आहे, मला तर फार अप्रतिम आवडलेलं आहे. तर चला पाहूयात आपण. तर इथे मी घरी आलेली आहे आणि मला संध्याकाळी काही ब्लाऊज होते स्टिच करायला. मी शॉपवर 2 ब्लाऊज शिवले होते, ते तुम्हाला दाखवू नाही शकले मी, कारण मी ते हुकलूक लावायला दिले होते. उद्या सकाळी नक्की दाखवेल, म्हणजे उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिप जोडेल. तर हे जे 2 ब्लाऊज मी तुम्हाला अर्जंट सांगितले होते, हे 2 ब्लाऊज मी घरी शिवायला घेऊन आलेली आहे. तर 11:30 वाजून गेले होते जवळजवळ. आणि हे 2 ब्लाऊज जे आहे ते मला स्टिच करायचे आहे. आणि मशीन आपल्याला बोलवते आहे, चल बाई लवकर उरकून घे. तर थोडक्यात तो चेष्टेचा विषय आहे, बट काम तर करायचं होतं आणि अर्जंट ब्लाऊज पण शिवायचे होते. तर मी ते ब्लाऊज फटाफट कट करून घेतले आणि लगेच स्टिच करायला घेतले. तर चला आपण आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात. आणि आपल्या ब्लाऊज किती वेळेत कंप्लीट होतील मी तुमच्याशी नक्की शेअर करते. मी म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर मी ब्लाऊज दोन्हीही रात्रीच कंप्लीट करून ठेवले होते. फक्त हुक लावायचे बाकी होते, जे की मी सकाळी उठून लावणार होते. तर मी आत्ता हे दोन्हीही ब्लाऊज कंप्लीट करून घेते आणि जेव्हा ते कंप्लीट होतील त्यावेळेस मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल. तर इथे तेजू आणि त्याचे पप्पा झोपलेले होते, त्यामुळं मग मी माझे ब्लाऊज कंप्लीट करून घेतले. तर चला पाहूयात आपण.
शकता तुम्ही माझे 3:30 म्हणजे 3:23 माझे ब्लाऊज दोन्ही कंप्लीट झाले आणि दोन्हीही ब्लाऊज बोटनेक डिझायनर असल्यामुळे मला जरा वेळ लागला. 8:22 झाले आणि मला तर उठायला सकाळचे 8:30 वाजले होते. 8:30 नाही 8:15 पावणे 8 वाजले होते मला सकाळी उठायला, कारण मला 3:30 वाजले होते झोपायला. 10 वाजेपर्यंत शॉपवर जाणार आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते कोणकोणते ब्लाऊज झाले ते, कारण मी मशीन इथंच लावलेली आहे हे पाहू शकता. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. घसा थोडासा खराब आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही ही जी साडी आहे, तुम्हाला ही जी साडी आहे ना, तर ही साखरपुड्याची साडी आहे त्या मुलीची, म्हणजे कस्टमरची. आणि त्याचा आहे हा पदर, पूर्ण स्टोनने भरलेला पदर आहे. खाली पण लाईनिंगमध्ये असा स्टोन वगैरे आहे. तर या पद्धतीने आहे ती साडी आणि या साडीवरचा आहे हा ब्लाऊज जो की मी तुम्हाला दाखवते. हे पहा. आणि ऑल ब्लाऊज माझे म्हणजे बोटनेकचेच ब्लाऊज स्टिच केलेले आहे सगळे. तर हे पहा, या पद्धतीने आहे हा ब्लाऊज जो की बोटनेकचा आहे. आणि ही जी स्लीव्ज आहे ती हायपअप स्लीव्ज घेतलेली आहे मी. पुढे काही नाही, सिम्पल 4 टक्स ब्लाऊज आहे पुढचाही. आणि या पद्धतीने आहे त्याची स्लीव्ज आणि गळा जो की आहे बोटनेकचा. तर हा पहिला ब्लाऊज जो झालेला आहे तो असा या पद्धतीने आहे, जो की आहे या साखरपुड्याच्या साडीवरचा. आणि दुसरी जी ब्लॅक साडी आहे ती तुम्हाला दाखवते मी. हे पहा, आधी साडी दाखवते. तर ही जी आहे तर ही आहे त्याची साडी, ब्लॅक कलरची कस्टमरची साडी आहे ही, या पद्धतीने. आणि काठ आहे फक्त ब्रॉड असा, बाकीचं काही नाही, सिंपल काठ आहे. आणि त्या काठाला आहेत अशा पद्धतीने हे लटकन खूप सारे. तर या साडीवर जो ब्लाऊज स्टिच केला आहे मी, तर तो पण ब्लाऊज बोटनेकचाच आहे. तर तो आहे असा या पद्धतीने. गळे कस्टमरने सजेस्ट केलेले आहे. फक्त हा जो पिंक कलरचा ब्लाऊज आहे याचा गळा मीच टाकलेला आहे, मनाने सुचवलेला आहे बाही आणि गळा. आणि हा जो गळा आहे तर हे गळे मीच त्यांना टाकले होते, पण त्यांनी त्या गळ्यातून एक गळा चॉईस केलेला आहे. तर ही आहे बाही याची, या पद्धतीने थोडीशी गळ्याला मॅच होईल अशी लावलेली आहे. आणि त्याचा गळा जो आहे तो या पद्धतीने आहे असा खाली. आणि इथे काठ लावलेला आहे, इथे ब्लॅक कलरची लेस लावलेली आहे मी. आणि इथे बटन लावून असा या पद्धतीने बो बनवलेला आहे. तर हा पण ब्लाऊज बोटनेकचाच आहे, जो तुम्ही पाहू शकता असा झालेला आहे. आणि पुढचा जो गळा आहे त्याचा, तर पुढचं दाखवते मी तुम्हाला. या पद्धतीने 4 टक्सचाच ब्लाऊज आहे, सिम्पल सुंदर बसतो. 4 टक्सचा ब्लाऊजसुद्धा छान बसतो. तर हा आहे 4 टक्सचा ब्लाऊज, अशा पद्धतीने झालेला आहे. काल जसं की तुम्ही पाहिलं, मला 2:45 वाजले होते, 2:15 वाजले होते जवळजवळ झोपायला. आणि खूप खूप लेट झालं होतं. तर आत्ता 9 वाजलेले आहे. आत्ता 9:10 झालेली आहे. बराच वेळ झालेला आहे. आत्ता 9:10 वाजलेली आहे. आणि माझे सकाळी जसं की मी तुम्हाला दाखवलं, सकाळी मी तुम्हाला दाखवले की जसे माझे दोन नाही 3 ब्लाऊज कंप्लीट केलेले आहे मी. 11:30 वाजता ब्लाऊज स्टिच करायला बसले होते. 3ही ब्लाऊज डिझायनर होते, बोटनेकचे ब्लाऊज होते. आणि 3:30 वाजता माझे ब्लाऊज कंप्लीट झाले 3ही पण. सकाळी उठून मी साड्यांना हातशिलाई केली आणि कस्टमरचं पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आणि आत्ता 9:10 झालेले आहे. मला 9:15पर्यंत शॉपवर जायचं आहे. तर मी आता फटाफट आवरणार आहे. काहीच नाही, सॅटरडे असल्यामुळं उपवास आहे, त्यामुळं त्यांच्यावर म्हणजे मिस्टरांपुरतं काहीतरी करणार आहे. आणि आता
काम पाहून निघायचं आहे. आणि तुम्ही पाहताय सध्या की संक्रांतीमुळं फार गोंधळ आहे, संक्रांतीमुळं फार गर्दी आहे. त्याच्यामुळं कस्टमर अजून 2 दिवस तर खूप सारं चालू राहणार आहे. त्याच्यामुळं मला आत्ता जो लोड आहे तो कवर करण्यासाठी आज मी साड्या पिकोफॉलच्या दिवसभरात सगळ्या पिकोफॉलच्या साड्या जेवढ्या आहेत कस्टमरच्या आल्या तेवढ्या सगळ्या साड्या मी करून टाकणार आहे सध्या. तर आत्ता मी तुम्हाला बऱ्यापैकी ब्लाऊजच्या डिझाईन्स दाखवल्या. तर जे ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला रात्री स्टिच केल्या होत्या ते सकाळी शेअर केल्या मी, त्या तुम्हाला आवडल्या असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला भरपूर ब्लाऊज जे 3 ब्लाऊज डिझाईन्स रात्री जे स्टिच केले ते दाखवले, ते तुम्हाला आवडले असेल तर नक्की शेअर करा. कारण ते कस्टमरला मी त्याचे फोटो टाकले होते आणि त्यांनी त्यातून चॉईस करून काही गळे चॉईस केले आहेत. आणि होतं काही कस्टमर स्वतः डिझाईन टाकतात आणि काही कस्टमरला आपण स्वतः डिझाईन वगैरे सजेस्ट करावी लागते. आणि ज्यावेळेस आपल्या मागे जरा गोंधळ असतो, ज्यावेळी आपल्या मागे सुद्धा गोंधळ असतो त्यावेळी आपल्यासुद्धा डिझाईन सुचत नाहीत. आणि अशा वेळी मग जे फोटोज माझ्याकडे होते, जे स्क्रीनशॉट मारलेले होते फोटो, मी त्यांना ते सेंड केले. आणि त्यांना ब्लाऊज अर्जंट लागत होतं आणि आदल्या दिवशीच ब्लाऊज आले होते, एका दिवसात अर्जंट द्यायची होती. मी अर्जंट ब्लाऊजची शिलाई जास्त घेते, तुम्हाला दाखवलं होतं बॅक कॅमेऱ्याने, पण परत दाखवते. ही साडी आहे, आतला जो रंग आहे तो या पद्धतीने पिवळा रंगाचा आहे आणि राणी कलरचे काठ आहे, स्टोन आहे पूर्ण पदरावर. तर ही एक साडी आहे ना, तर या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तर तो तुमच्याशी मी शेअर करते. तर याला हुकलूक लावून आणले मी आत्ता, आता तुम्हाला दाखवते मी हा ब्लाऊज. तर हे पाहू शकता, हा आहे त्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा, जो की साखरपुड्याची साडी आहे. आणि त्याची जी स्लीव्ज आहे ती मी या पद्धतीने हायपअप स्लीव्ज केलेली आहे. तिकडं जा, तुझ्या आंघोळ्या झालेली जी काही आहे हायपअप स्लीव्ज. आणि बाई काठ रुंद असल्यामुळे हायपअप स्लीव्ज छान वाटली. तर ही स्लीव्ज आहे, पुढे फुल टक्स आहे या पद्धतीने. आणि बॅकला असा बोटनेकचा डिझाईन टाकलेली आहे. तर जरा गडबडीतच दाखवला, तर ह्या ब्लाऊजवर म्हणजे सॉरी या साडीवर मी ही डिझाईन टाकलेली आहे. गडबडीने कोणचं. आणि ही जी साडी आहे दुसरी ब्लॅक कलरची आधी दाखवली होती मी, पण परत दाखवते. ही ब्लॅक कलरची साडी आहे संक्रांतीनिमित्त, तर एकदम स्टिफ होईल, ते व्यवस्थित दिसेल. तर खाली साडीचे जे काठ आहेत तर ते काठ आहेत खाली. आणि या पद्धतीने आहे हे 14.5 इंच ब्लाऊजची उंची आहे पूर्ण. आणि बोटनेकचा असा गळा आहे. आणि ओव्हरऑल सगळेच ब्लाऊज जे आहे ते बोटनेकचे आहे. आणि स्लीव जी आहे ती या पद्धतीने कट देऊन खाली असं थोडंसं नॉर्मल कॉर्नर काढून इथे बो टाकलेला आहे ब्लॅक कलरच्या साडीचा. कारण त्यांनीच सांगितलं होतं, ते मी फक्त गळा सजेस्ट केला होता. आणि याचा जो गळा आहे तो या पद्धतीने आहे असा, हे पाहू शकता. आणि हा ब्रोच आहे वरती, पुढे आहे या पद्धतीने असा 4 टक्सचा ब्लाऊज आहे. आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया, शॉपवर गेल्यानंतर पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करूया.